शताब्दी जयंती वर्षाच्या निमित्ताने पर्यावरणाला महत्त्व देण्याच्या संदर्भात एकल प्लास्टिकचा वापर 100% बंद करण्यासाठी पावलं उचलण्याचे निर्देश दिलेले आहेत। त्या अनुषंगाने आम्ही आज दगडूशेठ गणपतीच्या ट्रस्टला विनंती केली की आपण आमच्याबरोबर एन्व्हायरमेंटच्या या चळवळीमध्ये सामील व्हा। त्यासाठी आज हा कार्यक्रम करत आहे। योगायोगाने कार्यक्रम गणपतीपासून सुरुवात आहे, ती पण पुण्याच्या आमच्या दगडूशेठपासून सुरुवात आहे आणि मला वाटतं की गणपतीपासून सुरुवात झाली तर सगळं निर्विघ्न पार पडतं। आपण सर्व आमचे आमदार पण इथे उपस्थित आहेत, ते ट्रस्टचे सेक्रेटरी पण आहेत, त्यामुळे आम्हाला खूप सपोर्ट ट्रस्टकडून मिळेल आणि आम्ही सुद्धा विभाग म्हणून ट्रस्टच्या पाठीमागे उभे राहू। आणि इथे जे फूल विक्रेते आहेत त्यांना आम्ही आव्हान करणार आहेत की तुम्ही प्लास्टिकचा वापर करू नका, पॉलिथिनचा वापर करू नका। त्यासाठी कापडी पिशव्या असं आम्ही आज इथे वाटप केलेले आहेत। कापडी पिशव्यांचा वापर करा आणि पर्यावरणयुक्त अशा पिशव्यांचं वेंडिंग मशीन देखील इथे लावलेलं आहे। 10 रुपयाचं कॉईन टाकून ते मशीन घेता येईल, पण ती पिशवी अनेक वेळा आपल्याला वापरता येईल आणि त्यामुळे आपण नो टू प्लास्टिक अशा प्रकारचा आता इथे एक संकल्प केला आहे आणि आम्ही आमदारांचे ट्रस्टचे आभार मानतो की या संकल्पनाला त्यांनी साथ दिली आणि पुढेही आमच्याबरोबर त्यांनी असंच काम करावं। काय तुम्हाला दिसते ते मला माहित नाही, पण अशी कुठलीही काटकसर काही करण्याचं कारण नाही। मोठ्या मोठ्या योजनांना, रस्त्यांना, फ्लायओव्हर्सना बजेट्स दिले चाललेले आहेत। लाडक्या बहिणीचा निर्णय घेतला तेव्हा सर्व आर्थिक गोष्टी विचारात घेऊनच घेतलेला आहे, त्यामुळे असं कुठल्याही अफवा पसरवण्याचं कारण नाही। मी कोणी काय वक्तव्य केलंय हे ऐकलं नाही आणि दुसऱ्यांच्या वक्तव्यावर मी कधीच टिप्पणी करत नाही माझ्या 22 वर्षाच्या राजकारणात। मी पर्यावरण मंत्री म्हणून पर्यावरणाला तुम्हालाही आव्हान करते, तुम्ही प्लास्टिकमध्ये डबे आणू नका, प्लास्टिकमध्ये तुमचे कॅमेरे सिंगल यूज मध्ये वापरू नका, तुमच्या माईकला पण तुम्ही प्लास्टिक सिंगल यूज वापरू नका।